चर्चा झाली त्यावेळेला जागा ती आपली का सुटली नाही त्या संबंधात माहिती त्यांनी आपल्याला दिली. पण विधानसभेला मात्र आम्हाला जागा सुटल्या पाहिजे त्यावेळेला आम्हाला लोकसभेची मुहूर्त करू नये अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. आणि त्यांनी नक्की विधानसभेला काही जागा नक्की आरपीआयला मिळतील. आमची अपेक्षा आहे 8-10 जागा मिळाव्या. चर्चेनंतर आपल्याला आमचा उमेदवार कोण आहे त्यानंतर जागा त्या ठिकाणी कशी आहे. आता आम्ही एकनाथ शिंदे जी आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 90 जागा मागायला लागलेली आहे. नंतर आता एकनाथ शिंदे जे लोक म्हणतील त्यांना तेवढ्या देत आहे तर आम्हाला जेवढ्या द्याल तर ठीक आहे सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. परंतु जागा ज्या आहेत त्या जागा सगळ्यांना मिळाव्या. त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष आहे. महायुती जी आहे ती महायुती सगळ्यात अगोदर झालेली आहे की आरपीआयचा पाठिंबा बीजेपीला शिवसेनेला मिळाला त्यावेळेला युतीची महायुती झालेली आहे. संसदेमध्ये सगळे मित्र पक्ष जे आहेत ते महायुतीमध्ये आले. रिपब्लिकन पक्ष हा 1912च्या महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि त्यावेळेला युतीला महायुती असं संबोधण्यात आलं. त्यामुळे अशा जुना मित्र आहे त्या जुन्या मित्राला बीजेपी दिसत नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि जुना मित्र जरी छोटा असला तो इमानदार आहे प्रामाणिक आहे त्यांना अडचणीमध्ये न आणणार आहे. या सगळ्या बाबींचा विचार करू आम्हाला विधानसभेमध्ये मात्र मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे.